नाशिक शहरातील कन्नमावार पुलाखालील गोदावरी नदीच्या पात्रात आज दिनांक 16 जून रोजी सकाळी सुमारे 8 वाजता एका मोठ्या सुटकेसमध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। सकाळी नागरिकांना नदीपात्रात अडकलेली सुटकेस दिसली आणि त्यातून येणाऱ्या उग्र वासामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने सुटकेस बाहेर काढून उघडण्यात आली असता मृतदेह आढळला। प्राथमिक तपासात हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह नदीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून मृत महिलेची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे। भाई तुम्ही इथं आलेला होता, की काय घडलेलं होतं? कुठली सुटकेस होती? त्यात काय होतं? काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला, पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती? सांगा थोडं। ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणे पण होते? निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांगडी होती हातामध्ये वगैरे हा। जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं। हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी।